ठाण्यातील उपवन परिसरातील नियोजित अंतर्गत मेट्रो मार्गिकेमुळे बाधित होणाऱ्या लघु उद्योजकांवर अन्याय होणार नाही यासाठी मेट्रो अधिकाऱ्यांना पर्यायाचा विचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वेक्षणानंतर बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. यावेळी नगरसेवक सीताराम राणे उपस्थित होते. अंतर्गत रिंग मेट्रोचं काम ठाण्यात सुरू झालं असून उपवन परिसरातील लघु उद्योजक येथील नियोजित मार्गिकेमुळे बाधित होणार आहे. या उद्योजकांनी काही दिवसांपूर्वी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेऊन दिलासा देण्याची मागणी केली होती. केळकर यांनी आज मेट्रो अधिकारी, स्थानिक नगरसेवक सीताराम राणे आणि लघु उद्योजकांसह या परिसराची पाहणी केली. यावेळी केळकर आणि स्थानिक उद्योजकांनी अधिकाऱ्यांना काही पर्याय सुचवलेत. येथील उद्योजक गेली 50 वर्षे व्यवसाय करतायत. मेट्रो कामाचा त्यांच्या व्यवसायावर कमीत कमी परिणाम व्हावा या दृष्टीने बदल करून मार्गिकेचं काम करावे. नागरिकांच्या तक्रारीनुसार काही ठिकाणी पाहणी करून बदल करण्यात आले, त्यामुळे उपवन परिसरातही प्रयत्न करावा अशा सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. आज या ठिकाणी आम्ही पाहणी दौरा आयोजित केला होता आणि मेट्रोचे अधिकारी आणि आपले ओपन इंडस्ट्रियल इस्टेटचे प्रतिनिधी आणि जे गाळे आहेत की जिथून मेट्रो जाते तर यांचा पाहणी दौरा आज आम्ही केला आणि या पाहणी दौऱ्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आढळल्या. त्याच्यामध्ये निरनिराळे पर्याय देखील इथल्याही लोकांनी सुचवले आणि मेट्रोच्याही लोकांनी सुचवले. आता याच्यामध्ये नक्की किती गाळे बाधित होत आहेत त्याचा सर्व्हे केला जाईल आणि त्या सर्व्हेच्या नंतर देखील याच्यातनं की कमीत कमी इथल्या आमच्या उद्योजकांना त्रास होईल, कमीत कमी इथल्या उद्योजकांवर त्याचा परिणाम होईल, त्यांच्या पोटापाण्यावर, अशा प्रकारची रचना करण्याचा आम्ही त्यांच्या वतीने मेट्रोकडे प्रयत्न करू. आणि मला निश्चितपणे खात्री आहे आता काही ठिकाणी मेट्रोने आपल्या जागाही बदलल्या, स्टेशनची जागाही पुढे नेल्या, तर त्या पद्धतीने जे जे टेक्निकली शक्य आहे ते करून घेण्याचा आपला प्रयत्न. साहेब, जे गाड्याधारक आहे त्यांचं म्हणणं की आम्हाला जर बाधित झालो इथे तोडलं तर आम्हाला इथेच कुठेतरी जागा द्यावी, कुठे लांब नको द्यायचा. त्यांना एका वाक्यात सांगायचं म्हणजे त्यांना कुठेही लांब जाण्याचा तर प्रश्नच नाही, परंतु जे बाधित किती होतील ते एकदा कळलं की त्यांना त्या ठिकाणीच आपण कशा पद्धतीने त्यांचं अकोमोडेशन करता येईल, स्थलांतर, ते देखील बघू. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही त्यांच्या, कारण हे लघु उद्योजक आहेत, MSMEमध्ये येतात, छोटे छोटे उद्योग आहेत. 50 वर्षापासून हे लोक इथे आमचे आहेत, 2-3 हॉटेल पण आहेत तिथे. पण ते सगळं एकदा सर्वे झाला आठवड्याभरामध्ये की त्याच्यानंतर त्याचं ताबडतोब आपण मीटिंग घेऊन काय त्याच्यामध्ये करता येईल. आणि दुसरा पर्यायसुद्धा जो आहे तो देखील तपासून बघायचं आपण मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की जेणेकरून कुठलंही काही होणार नाही. आत्ता समजा 13 होतील, 20 होतील, एक्झॅक्ट सर्वेनंतरच कळणार आहे, परंतु कुठलाच होणार नाही, तोही पर्याय बघून घ्यायचा आहे आणि पुढच्या या 10 दिवसामध्ये त्याच्या संबंधामधला आपल्याला निर्णय घेता येईल. पण इथल्या लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याच्याकरता आम्ही यांच्या वतीने निश्चितपणे मेट्रोच्या बरोबर बसून त्याच्यातून तोडगा काढू, मार्ग. मेट्रोचा आराखडा नियोजित करण्या अगोदर ह्या व्यावसायिकांना गृहीत धरण्यात आलं नव्हतं. नाही, कसं असतं माहिती का की कुठलाही विकासाचं जेव्हा काही योजना आखली जाते त्या वेळेला आता समजा समृद्धी मार्ग त्याच्यामध्ये बाधित नव्हते का? होते. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जमीन नव्हती का? होती. तर ते करत असताना मिनिमम काय काय करता येईल ते खरं म्हणजे बघायला लागतं आणि त्या दृष्टीने आता सर्वे झाल्यावर आपल्याला कळेल की कमीत कमी बाधित कसं होणार आहे. ते एकदा लक्षात आलं की त्याच्यावरच्या उपाययोजना ज्या आहेत त्या आपण त्यांच्या डोक्यावर बसून करून घेऊ. आज का जो एसोसिएशन ने जो मीटिंग लिया था आज का, वो इसी आधार पे था कि उपवन इंडस्ट्रियल एसोसिएशन की तरफ से जो गाले रिंग मेट्रो प्रोजेक्ट में जो बाधित हो रहे हैं उसको कम से कम हम बाधित हो वो चर्चा की है हमने संजय केलकर साहब के साथ में, और उन्होंने हमें आश्वासन दिया है कि हम कोई ना कोई बीच का रास्ता ज़रूर निकालेंगे और उपवन इंडस्ट्रियल एसोसिएशन को कम से कम तकलीफ़ हो इस तरीके का नियोजन हम करके देंगे. लेकिन इतने सालों से हम 50 साल से यहाँ पर अपना धंधा व्यवसाय कर रहे हैं. अलग अलग प्रांत के लोग, अलग अलग स्टेट से लोग आके यहाँ पर अपना रोजी रोटी, अपना धंधा शांतिपूर्वक कर रहे हैं. तो हमारा एक ही बोलना है
कि इतने साल से जो लोग आज यहाँ पर बैठे हुए हैं, आज एक सेकंड में अगर तुम उनको बोलो कि गाला खाली कर दे तो कहाँ जाएंगे। तो हमारा सरकार से यही बोलना है कि कम से कम लोगों को यहाँ पर नुकसान हो, ये आप प्लीज़ हमारा आप निवेदन स्वीकार कीजिए और लोगों को तकलीफ़ ना हो, क्योंकि हम लोग ऑलरेडी 3 से 4 बार रोड वाइंडिंग में ये झटके खा चुके हैं। तो अब हम इससे ज़्यादा और नहीं सह सकते, ये हमारा सरकार से अपील है। मी जितेंद्र शिवाजी शिंदे येथे उपवनचा कारखानदार आहे। गेली अनेक वर्ष आम्ही लोकांनी म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्यांदा रोड वाइंडिंग दिली तेव्हा 3 वेळा आम्ही इथल्या जागा गव्हर्नमेंटला दिल्या आहेत। आम्ही या प्रकल्पाच्या कोणीही विरोधात नाही, परंतु एवढं नक्की एवढे 50 वर्षापूर्वीचे जे व्यवसाय बसलेले आहेत ते कुठेही विस्थापित होणार नाहीत, यासाठी आज आम्ही केळकर साहेबांना बोलवलेलं आणि त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन मिळालं आहे की जेवढे गाळे बाधित होतील त्याआधी आपण चेक करू आणि जर होणार असेल तर तुम्हाला इथल्या इथे कुठे ॲडजस्ट करू किंवा आम्ही इथनं पर्यायी काहीतरी त्या लोकांना पर्याय सुचवून दुसरीकडे हे करून देऊ। ओके.